लेटर भेजा है, उसमें 30-32 लोगों का साइन है। उन्होंने प्रतोद की नियुक्ति की है और यहाँ मैंने पहले दिन उद्धव ठाकरे साहब ने जो गठनेता बनाने के लिए जो खत दिया था, लेटर दिया था, उसके ऊपर वो चौधरी, आमदार चौधरी करके उसकी नियुक्ति मैंने कर चुका है और बाद में शिंदे साहब ने लेटर भेजा है। लेकिन कानून में ऐसा है, जब पक्ष प्रमुख बोलता है चेंज करना है, इसको लेना है, वो कर सकता है। बाकी जो है उन्होंने दिया है उसके ऊपर, शिंदे साहब ने जो लेटर दिया है इसके ऊपर मैं थोड़ा अभ्यास करूँगा, क्योंकि वो एमएलए देशमुख बोल रहे हैं, टीवी पे ही आ रहे हैं। मैं अभी घर पे हूँ, उसमें जो साइन है वो मराठी में है, मैं अंग्रेजी साइन करता हूँ, ऐसा उन्होंने बाइट दी है। तो वो एक है या और कोई है नहीं है, ये थोड़ा देखना पड़ेगा और बाद में डिसीजन लेंगे। आपके पास जो लेटर आया है वो लेटर एक्झॅक्टली किती के अंदर जो आरोप केलेला आहे, माझी सही जी आहे ती इंग्लिश मध्ये आहे, पत्रावर प्रत्यक्षात मराठी सही आहे, काय सांगाल? देशमुखांनी जे सांगितले का देशमुख सुरतला होते म्हणा, किंवा त्यांनी जे सांगितले सुरतला, गुवाहाटीला, पण आता देशमुख हे त्यांच्या गावी आहेत, नागपूरला होते। त्यांनी जे सांगितले का माझी मी सही जी इंग्लिश करतो, पण त्या पत्रावरची सही ही मराठी आहे आणि म्हणून माझं त्याच्यात ग्राह्य धरू नये किंवा काय, याच्या बाबतीत त्यांनी थोडंसं एक प्रश्नांकित केले। त्याच्यामुळे मी ते थोडं तपासून घेतो आणि नंतर माझी खात्री झाल्यानंतर मग त्याच्यावर विचार करू। सर, नेमकी परिस्थिती काय? कारण एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात येत आहे की भरत गोगावले यांना आम्ही प्रतोद म्हणून नेमलेला आहे आणि अजय चौधरींची नेमणूक आहे ती अवैध आहे, किंवा सुनील प्रभू जे प्रतोद म्हणून काढते ते अवैध आहे। नेमकी ह्यावर आपली भूमिका काय? त्यात त्या तुमच्या कायद्यात पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो आणि गटनेत्यानं प्रतोदाची नेमणूक करायची असते। त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी जे ह्यांना सुनील प्रभूंना किंवा शिंदे साहेबांना, पहिले तर शिंदे साहेबांना त्यांनी नेता केला होता आणि नंतर मुख्यमंत्री महोदयांचंच पत्र आहे की आता यांच्याऐवजी चौधरींना नेमणूक करा। सर, हिंदी में जानना चाहेंगे, नियुक्ति करने आत्ताची नियुक्ती करण्यात आलेली आहे, पत्र आपको मिले हैं, आप कैसे एनालिसिस करते हैं? आपको लगता है कि कौन सा पत्र वैध है और कौन सा अवैध है? नियम क्या कहते हैं? क्योंकि आपने भी नियम समझ लिए होंगे, मेरे को बताइए कि क्या कौन सा पत्र आपको वैध लगता है? मैंने जो पहले से ही बोल रहा हूँ, जो सीएम साहब ने जो पत्र दिया है गटनेता बदलाव करने के लिए और इसके अगेंस्ट सुनील प्रभु को नियुक्ति करना, ये एक्सेप्ट किया है मैंने। अजय चौधरी आपने वो एक्सेप्ट किया, और जो एकनाथ शिंदे साहब ने आपको दिया उसमें भी, क्योंकि आपके ऑफिस में सिग्नेचर दिए, उसमें रिसीव किया हुआ है, इसलिए लोगों को कंफ्यूजन है कि ऐसा है, जब कोई लेटर देता है तो जो आपका कार्यालय रहता है वो डिस्पैच, उनमें तो कुछ है, अंदर क्या है वो देखने से पहले ये मिला साइन कर देते हैं, वो काम ही है ना उसका। इसके वास्ते ये ऐसा नहीं, ये मैंने एक्सेप्ट किया, उसके ऊपर डिसीजन क्या लेनी है वो मैं अभ्यास करके दे दूंगा। की भरत गोगावले यांची नेमणूक जी केलेली आहे, नाही, माझ्यापर्यंत आल्यावर जे आलेलं आहे ते सुनील प्रभू प्रतोद आहेत इथवरच आलेलं आहे, कारण त्या दिवशीच्या पत्रावर सुनील प्रभूंनी प्रतोद म्हणून सही केली। दोन आमदार असतील तर गटाला मान्यता तुम्ही देणार का?
बघतो ना, अजून जर 2/3 असतील नसतील हा प्रश्नच माझ्यासमोर अजून अनिर्णित आहे. तुमच्यापर्यंत अजून असं काही पत्र आलेलं नाही की 2/3 आमदारांचं आमच्याकडे पाठबळ आहे? नाही, आलेलं नाही. झिरो साहेब, आता एकनाथ शिंदे गटांकडनं एक माहिती समोर अशी होती की शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण, यावरच त्यांचा दावा केलेला आहे, कारण की त्यांच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार आहेत. दावा करणं हे त्यांचं काम आहे, त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. कानूनच्या दृष्टीनं जे योग्य असेल त्याचा निर्णय घेतला जाईल, त्याच्यावर मी कसं भाष्य करू. सर, ये जो दावा कर रहे हैं तीन धनुष का जो शिवसेना का निशान है वो ऑफिशियली अब क्योंकि उनके पास संख्या बल ज्यादा है तो वो उनको वो निशान देना चाहिए. तो उनके पास ज्यादा है, लेकिन आपके मेरे सामने अभी तक तो कुछ नहीं आया. जो आया है ये 30-32 लोगों का साइन, उनमें ही डाउट बोल रहे हैं, तो मैं कैसा बोल सकता हूँ. क्या डाउट लग रहा है आपको? आपने जो लेटर अब मैंने बोला देशमुख है और वो सही भी होगा, तो मेरा तो काम है ये सही है या कैसा है, इतना कैसा मैं डायरेक्ट डिसीजन ले सकता. तो किस तरह से इसकी जांच होगी सर? उनको बुलाया जाएगा? आपके वो सामने? देखेंगे ना. आप मुझे कोई वो करेंगे? जब मैं उसके ऊपर अभ्यास करूंगा तब मुझे जो लगेगा बुलाना पड़ेगा या नहीं बुलाना पड़ेगा, क्या और कुछ जैसा ये टीवी में आ रहा है इसके ऊपर तो किसी को ही डाउट लगता है ना. त्याच्यामध्ये अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. आहे ना. मी तेच सांगितलं का अपक्ष आमदार असतील, कारण तुम्ही 32 म्हणता किंवा 35 म्हणता किंवा काय म्हणता ते, पण मग त्याच्यातले कोणाचा अधिकार तिथं पोहोचू शकतो ह्याचा विचार करावाच लागणार आहे, कारण अपक्ष त्याच्यात गृहीत धरले जाणार नाहीत त्या संख्याबळात. सर, लेटर एग्जैक्टली कितने लोगों के सिग्नेचर वाला आपको मिला है? उसमें कितने लोगों का नाम था जिसका सिग्नेचर है? किती आहे? शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक 34. लढवलेल्या आमदारांना तुम्ही समोर बोलावणार का? तो नंतरचा विषय आहे, बोलवायचं काय करायचं. मला अजून त्याच्यावरचं त्यांनी दिलेल्या याच्यावर कायदेशीरदृष्ट्या काय करावं लागणार आहे ते तपासल्यानंतर मी ठरवणार. ओके, थैंक यू. होगी आप जरा बताएं. उन्होंने एक लेटर भेजा है, उसमें 30-32 लोगों का साइन है. उन्होंने प्रतोद की नियुक्ति की है और यहाँ मैंने पहले दिन उद्धव ठाकरे साहब ने जो गठनेता बनाने के लिए जो खत दिया था, लेटर दिया था, उसके ऊपर वो चौधरी, आमदार चौधरी करके उसकी नियुक्ति मैंने कर चुका है और बाद में शिंदे साहब ने लेटर भेजा है. लेकिन कानून में ऐसा है, जब पक्ष प्रमुख बोलता है ये चेंज करना है, इसको लेना है, वो कर सकता है. बाकी जो है उन्होंने दिया है उसके ऊपर शिंदे साहब ने जो लेटर दिया है इसके ऊपर मैं थोड़ा अभ्यास करूँगा, क्योंकि वो एमएलए देशमुख बोल रहे हैं, टीवी पे ही आ रहे हैं. मैं अभी घर पे हूँ, उसमें जो साइन है वो मराठी में है, मैं अंग्रेजी साइन करता हूँ, ऐसा उन्होंने बाइट दी है. तो वो एक है या और कोई है नहीं है, ये थोड़ा देखना पड़ेगा और बाद में डिसीजन लेंगे. आपके पास जो लेटर आया है वो लेटर एग्जैक्टली कितने देशमुख यांना जो आरोप केलेला आहे त्यांचा असं म्हणणं आहे की पत्र माझी सही जी आहे ती इंग्लिशमध्ये आहे, पत्रावर प्रत्यक्षात मराठी सही आहे. काय सांगाल यावर? मराठी सर, मराठीत बोला. देशमुखांनी जे सांगितले का देशमुख सुरतला होते म्हणा किंवा त्यांनी जे सांगितले सुरतला, गुवाहाटीला, पण आता देशमुख हे त्यांच्या गावी आहेत, नागपूरला होते. त्यांनी जे सांगितले का मी सही जी इंग्लिश करतो, पण त्या पत्रावरची सही ही मराठी आहे आणि म्हणून माझं त्याच्यात ग्राह्य धरू नये किंवा काय, याच्या बाबतीत त्यांनी थोडंसं एक
प्रश्नांकित केले, त्याच्यामुळे मी ते थोडं तपासून घेतो आणि नंतर माझी खात्री झाल्यानंतर मग त्याच्यावर विचार करू. सर, नेमकी परिस्थिती काय? कारण एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की भरत गोगावले यांना आम्ही प्रतोद म्हणून नेमलेलं आहे आणि अजय चौधरींची जी नेमणूक आहे ती अवैध आहे किंवा सुनील प्रभू जे प्रतोद म्हणून काढतात ते अवैध आहे. नेमकी ह्यावर आपली भूमिका काय? त्यात त्या तुमच्या कायद्यात पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो आणि गटनेत्यानं प्रतोदाची नेमणूक करायची असते. त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी जे ह्यांना सुनील प्रभूंना किंवा शिंदे साहेबांना, पहिले तर शिंदे साहेबांना त्यांनी नेता केला होता आणि नंतर मुख्यमंत्री महोदयांचंच पत्र आहे की आता यांच्याऐवजी चौधरींना नेमणूक करा. सर हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में आप लोग सवाल कर रहे हो ना, थोड़ा सा एक हिंदी में जोड़ो। आता जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ही नियुक्ती चुकीची आहे असं म्हणता येईल. जे एकनाथ शिंदेंना पत्र आपको मिले हैं, जे एकनाथ शिंदेंना आप कैसे एनालिसिस करते हैं? आपको लगता है कि कौन सा पत्र वैध है और कौन सा अवैध है? नियम क्या कहते हैं? क्योंकि आपने भी नियम समझ लिए होंगे, मेरे को बताइए कि क्या कौन सा पत्र आपको वैध लगता है? मैंने जो पहले से ही बोल रहा हूँ, जो सीएम साहब ने जो पत्र दिया है गटनेता बदलाव करने के लिए और इसके अगेंस्ट सुनील प्रभु को नियुक्ति करना, ये एक्सेप्ट किया है मैंने अजय चौधरी को। आपने वो एक्सेप्ट किया और जो एकनाथ शिंदे साहब ने आपको दिया उसमें भी, क्योंकि आपके ऑफिस में सिग्नेचर दिए, उसमें रिसीव किया हुआ है, इसलिए लोगों को कंफ्यूजन है कि ऐसा है, जब कोई लेटर देता है तो जो आपका कार्यालय रहता है वो डिस्पैच, उनमें तो कुछ है, अंदर क्या है वो देखने से पहले ये मिला साइन कर देते हैं, वो काम ही है ना उसका. इसके वास्ते ये ऐसा नहीं, ये मैंने एक्सेप्ट किया. उसके ऊपर डिसीजन क्या लेनी है वो मैं अभ्यास करके दे दूंगा. प्रतोद पण कोणाला म्हणतात? सुनील प्रभूंना प्रतोद मानतात की भरत गोगावले यांची नेमणूक जी केलेली आहे नाही, माझ्यापर्यंत आल्यावर जे आलेलं आहे ते सुनील प्रभू प्रतोद आहेत इथवरच आलेलं आहे, कारण त्या दिवशीच्या पत्रावर सुनील प्रभूंनी प्रतोद म्हणून सही केली. 2/3 आमदार असतील तर गटाला मान्यता तुम्ही देणार का? बघतो ना, अजून जर 2/3 असतील नसतील हा प्रश्नच माझ्यासमोर अजून अनिर्णित आहे. तुमच्यापर्यंत अजून असं काही पत्र आलेलं नाही की 2/3 आमदारांचं आमच्याकडे पाठबळ आहे? नाही, आलेलं नाही. झिरवळ साहेब, आता एकनाथ शिंदे गटांकडनं एक माहिती समोर अशी होती की शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण, यावरच त्यांचा दावा केलेला आहे, कारण की त्यांच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार आहेत. दावा करणं हे त्यांचं काम आहे, त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. कानूनच्या दृष्टीनं जे योग्य असेल त्याचा निर्णय घेतला जाईल, त्याच्यावर मी कसं भाष्य करू. सर ये जो दावा कर रहे हैं तीर धनुष का जो शिवसेना का निशान है वो ऑफिशियली अब क्योंकि उनके पास संख्या बल ज्यादा है तो वो उनको वो निशान देना चाहिए. तो उनके पास ज्यादा है, लेकिन आपके मेरे सामने अभी तक तो कुछ नहीं आया. जो आया है ये 30-32 लोगों का साइन, उनमें ही डाउट बोल रहे हैं, तो मैं कैसा बोल सकता हूँ? क्या डाउट लग रहा है आपको? आपने जो लेटर अब मैंने बोला देशमुख है और वो सही भी होगा, तो मेरा तो काम है, ये सही है या कैसा है, इतना कैसा मैं डायरेक्ट डिसीजन ले सकता. तो किस तरह से इसकी जांच होगी सर? उनको बुलाया जाएगा? वो देखेंगे ना, मुझे वो करेंगे जब मैं उसके ऊपर अभ्यास करूंगा तब मुझे जो लगेगा बुलाना पड़ेगा या नहीं बुलाना पड़ेगा, क्या और कुछ जैसा ये टीवी में आ रहा है इसके ऊपर तो किसी को ही डाउट लगता है ना. त्याच्यामध्ये अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. आहे ना, मी तेच सांगितलं का अपक्ष आमदार असतील, कारण तुम्ही 32 म्हणता किंवा 35 म्हणता किंवा काय म्हणता ते, पण मग त्याच्यातले कोणाचा अधिकार तिथं पोहोचू शकतो ह्याचा विचार करावाच लागणार आहे, कारण अपक्ष त्याच्यात गृहीत धरले जाणार नाहीत त्या संख्याबळात.
सर लेटर एग्जैक्टली कितने लोगों के सिग्नेचर वाला आपको मिला है, उसमें कितने लोगों का नाम था जिसका सिग्नेचर है? किती आहे? शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक 34. लढवलेल्या सगळ्या आमदारांना तुम्ही समोर बोलावणार का? तो नंतरचा विषय आहे, बोलवायचं काय करायचं. मला अजून त्याच्यावरचं त्यांनी दिलेल्या याच्यावर कायदेशीरदृष्ट्या काय करावं लागणार आहे ते तपासल्यानंतर मी ठरवणार. ओके, थैंक यू. एक टिकटॉक होगी, आप जरा बताएं. उन्होंने एक लेटर भेजा है, उसमें 30-32 लोगों का साइन है. उन्होंने प्रतोद की नियुक्ति की है और यहाँ मैंने पहले दिन उद्धव ठाकरे साहब ने जो गठनेता बनाने के लिए जो खत दिया था, लेटर दिया था, उसके ऊपर वो चौधरी, आमदार चौधरी करके उसकी नियुक्ति मैंने कर चुका है और बाद में शिंदे साहब ने लेटर भेजा है. लेकिन कानून में ऐसा है, जब पक्ष प्रमुख बोलता है ये चेंज करना है, इसको लेना है, वो कर सकता है. बाकी जो है उन्होंने दिया है उसके ऊपर शिंदे साहब ने जो लेटर दिया है इसके ऊपर मैं थोड़ा अभ्यास करूँगा, क्योंकि वो एमएलए देशमुख बोल रहे हैं, टीवी पे ही आ रहे हैं. मैं अभी घर पे हूँ, उसमें जो साइन है वो मराठी में है, मैं अंग्रेजी साइन करता हूँ, ऐसा उन्होंने बाइट दी है. तो वो एक है या और कोई है नहीं है, ये थोड़ा देखना पड़ेगा और बाद में डिसीजन लेंगे. आपके पास जो लेटर आया है वो लेटर एग्जैक्टली कितने देशमुख यांना जो आरोप केलेला आहे त्यांचा संबंध आहे, कुठेतरी माझी सही जी आहे ती इंग्लिशमध्ये आहे, पत्रावर प्रत्यक्षात मराठी सही आहे. काय सांगाल यावर? मराठी सर मराठीत बोला. देशमुखांनी जे सांगितले का देशमुख सुरतला होते म्हणा किंवा त्यांनी जे सांगितले सुरतला, गुवाहाटीला, पण आता देशमुख हे त्यांच्या गावी आहेत, नागपूरला होते. त्यांनी जे सांगितले का मी सही जी इंग्लिश करतो, पण त्या पत्रावरची सही ही मराठी आहे आणि म्हणून माझं त्याच्यात ग्राह्य धरू नये किंवा काय, याच्या बाबतीत त्यांनी थोडंसं एक प्रश्नांकित केले. त्याच्यामुळे मी ते थोडं तपासून घेतो आणि नंतर माझी खात्री झाल्यानंतर मग त्याच्यावर विचार करू. सर नेमकी परिस्थिती काय? कारण एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की भरत गोगावले यांना आम्ही प्रतोद म्हणून नेमलेलं आहे आणि अजय चौधरींची नेमणूक आहे ती अवैध आहे, किंवा सुनील प्रभू जे प्रतोद म्हणून काढतात ते अवैध आहे. नेमकी ह्यावर आपली भूमिका काय? त्यात त्या तुमच्या कायद्यात पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो आणि गटनेत्यानं प्रतोदाची नेमणूक करायची असते. त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी जे ह्यांना सुनील प्रभूंना किंवा शिंदे साहेबांना, पहिले तर शिंदे साहेबांना त्यांनी नेता केला होता आणि नंतर मुख्यमंत्री महोदयांचंच पत्र आहे की आता यांच्याऐवजी चौधरींना नेमणूक करा. सर हिंदी में जाना चाहेंगे? आता जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ही नियुक्ती चुकीची आहे असं म्हणता येईल. जे एकनाथ शिंदेंना पत्र आपको मिले हैं, जे एकनाथ शिंदेंना आप कैसे एनालिसिस करते हैं? आपको लगता है कि कौन सा पत्र वैध है और कौन सा अवैध है? नियम क्या कहते हैं? क्योंकि आपने भी नियम समझ लिए होंगे. मेरे को बताइए कि क्या कौन सा पत्र आपको वैध लगता है? मैंने जो पहले से ही बोल रहा हूँ, जो सीएम साहब ने जो पत्र दिया है गटनेता बदलाव करने के लिए और इसके अगेंस्ट सुनील प्रभु को नियुक्ति करना, ये एक्सेप्ट किया है मैंने. अजय चौधरी आपने वो एक्सेप्ट किया. और जो एकनाथ शिंदे साहब ने आपको दिया उसमें भी, क्योंकि आपके ऑफिस ने सिग्नेचर दिए, उसमें रिसीव किया हुआ है, इसलिए लोगों को कंफ्यूजन है. क्या ऐसा है, जब कोई लेटर देता है तो जो आपका कार्यालय रहता है वो डिस्पैच, उनमें तो कुछ है, अंदर क्या है वो देखने से पहले ये मिला साइन कर देते हैं. वो काम ही है ना उसका. इसके वास्ते ये ऐसा नहीं, ये मैंने एक्सेप्ट किया.
उसके ऊपर डिसीजन क्या लेनी है वो मैं अभ्यास करके दे दूंगा. प्रतोद पण कोणाला मानला सुनील प्रभूंना प्रतोद मानलात की भरत गोगावले यांची नेमणूक जी केलेली आहे नाही, माझ्यापर्यंत आल्यावर जे आलेलं आहे ते सुनील प्रभू प्रतोद आहेत इथवरच आलेलं आहे, कारण त्या दिवशीच्या पत्रावर सुनील प्रभूंनी प्रतोद म्हणून सही केली. 2/3 आमदार असतील तर गटाला मान्यता तुम्ही देणार का? बघतो ना, अजून जर 2/3 असतील नसतील हा प्रश्नच माझ्यासमोर अजून अनिर्णित आहे. तुमच्यापर्यंत अजून असं काही पत्र आलेलं नाही की 2/3 आमदारांचं आमच्याकडे पाठबळ आहे? नाही, आलेलं नाही. झिरवळ साहेब, आता एकनाथ शिंदे गटांकडनं एक माहिती समोर अशी होती की शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण यावरच त्यांचा दावा केलेला आहे, कारण की त्यांच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार आहेत. दावा करणं हे त्यांचं काम आहे, त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. कानूनच्या दृष्टीनं जे योग्य असेल त्याचा निर्णय घेतला जाईल, त्याच्यावर मी कसं भाष्य करू. सर, ये जो दावा कर रहे हैं धनुष का जो शिवसेना का निशान है वो ऑफिशियली अब क्योंकि उनके पास संख्या बल ज्यादा है तो वो उनको वो निशान देना चाहिए. तो उनके पास ज्यादा है, लेकिन आपके मेरे सामने अभी तक तो कुछ नहीं आया. जो आया है ये 30-32 लोगों का साइन, उनमें ही डाउट बोल रहे हैं, तो मैं कैसा बोल सकता हूँ. क्या डाउट लग रहा है आपको? आपने जो लेटर अब मैंने बोला देशमुख है और वो सही भी होगा, तो मेरा तो काम है ये सही है या कैसा है, इतना कैसा मैं डायरेक्ट डिसीजन ले सकता. तो किस तरह से इसकी जांच होगी सर? उनको बुलाया जाएगा? वो देखेंगे ना. मुझे वो करेंगे जब मैं उसके ऊपर अभ्यास करूंगा तब मुझे जो लगेगा बुलाना पड़ेगा या नहीं बुलाना पड़ेगा, क्या और कुछ जैसा ये टीवी में आ रहा है इसके ऊपर तो किसी को ही डाउट लगता है ना. त्याच्यामध्ये अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. आहे ना. मी तेच सांगितलं का अपक्ष आमदार असतील, कारण तुम्ही 32 म्हणता किंवा 35 म्हणता किंवा काय म्हणता ते, पण मग त्याच्यातले कोणाचा अधिकार तिथं पोहोचू शकतो ह्याचा विचार करावाच लागणार आहे, कारण अपक्ष त्याच्यात गृहीत धरले जाणार नाहीत त्या संख्याबळात. सर, लेटर एग्जैक्टली कितने लोगों के सिग्नेचर वाला आपको मिला है? उसमें कितने लोगों का नाम था जिसका सिग्नेचर है? किती आहे? तिकिटावर निवड 34 आमदारांना तुम्ही समोर बोलावणार का? तो नंतरचा विषय आहे, बोलवायचं काय करायचं. मला अजून त्याच्यावरचं त्यांनी दिलेल्या याच्यावर कायदेशीरदृष्ट्या काय करावं लागणार आहे ते तपासल्यानंतर मी ठरवणार. ओके, थैंक यू. होगी आप जरा बताएं. उन्होंने एक लेटर भेजा है, उसमें 30-32 लोगों का साइन है. उन्होंने प्रतोद की नियुक्ति की है और यहाँ मैंने पहले दिन उद्धव ठाकरे साहब ने जो गठनेता बनाने के लिए जो खत दिया था, लेटर दिया था, उसके ऊपर वो चौधरी, आमदार चौधरी करके उसकी नियुक्ति मैंने कर चुका है और बाद में शिंदे साहब ने लेटर भेजा है. लेकिन कानून में ऐसा है, जब पक्ष प्रमुख बोलता है ये चेंज करना है, इसको लेना है, वो कर सकता है. बाकी जो है उन्होंने दिया है उसके ऊपर शिंदे साहब ने जो लेटर दिया है इसके ऊपर मैं थोड़ा अभ्यास करूँगा, क्योंकि वो एमएलए देशमुख बोल रहे हैं, टीवी पे ही आ रहे हैं. मैं अभी घर पे हूँ, उसमें जो साइन है वो मराठी में है, मैं अंग्रेजी साइन करता हूँ, ऐसा उन्होंने बाइट दी है. तो वो एक है या और कोई है नहीं है, ये थोड़ा देखना पड़ेगा और बाद में डिसीजन लेंगे. आपके पास जो लेटर आया है वो लेटर एग्जैक्टली कितने देशमुख यांना जो आरोप केलेला आहे समोर आहे, कुठेतरी माझी सही जी आहे ती इंग्लिशमध्ये आहे, पत्रावर प्रत्यक्षात मराठी सही आहे. काय सांगाल मराठीत बोला. देशमुखांनी जे सांगितले का देशमुख
सुरतला होते म्हणा किंवा त्यांनी जे सांगितले सुरतला गुवाहाटीला, पण आता देशमुख हे त्यांच्या गावी आहेत, नागपूरला होते. त्यांनी जे सांगितले का मी सही जी इंग्लिश करतो पण त्या पत्रावरची सही ही मराठी आहे आणि म्हणून माझं त्याच्यात ग्राह्य धरू नये किंवा काय याच्या बाबतीत त्यांनी थोडंसं एक प्रश्नांकित केले. त्याच्यामुळे मी ते थोडं तपासून घेतो आणि नंतर माझी खात्री झाल्यानंतर मग त्याच्यावर विचार करू. सर, नेमकी परिस्थिती काय? कारण एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की भरत गोगावले यांना आम्ही प्रतोद म्हणून नेमलेलं आहे आणि अजय चौधरींची नेमणूक आहे ती अवैध आहे किंवा सुनील प्रभू जे प्रतोद म्हणून काढतात ते अवैध आहे. नेमकी ह्यावर आपली भूमिका काय? त्यात त्या तुमच्या कायद्यात पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो आणि गटनेत्यानं प्रतोदाची नेमणूक करायची असते. त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी जे ह्यांना सुनील प्रभूंना किंवा शिंदेसाहेबांना, पहिले तर शिंदेसाहेबांना त्यांनी नेता केला होता आणि नंतर मुख्यमंत्री महोदयांचंच पत्र आहे की आता यांच्याऐवजी चौधरींना नेमणूक करा. सर हिंदी में जानना चाहेंगे आता जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ही नियुक्ती असं म्हणता येईल जे एकनाथ शिंदेंना पत्र आपको मिले हैं, जे एकनाथ शिंदेंना आप कैसे एनालिसिस करते हैं? आपको लगता है कि कौन सा पत्र वैध है और कौन सा अवैध है? नियम क्या कहते हैं? क्योंकि आपने भी नियम समझ लिए होंगे. मेरे को बताइए कि क्या कौन सा पत्र आपको वैध लगता है? मैंने जो पहले से ही बोल रहा हूँ, जो सीएम साहब ने जो पत्र दिया है गटनेता बदलाव करने के लिए और इसके अगेंस्ट सुनील प्रभु को नियुक्ति करना, ये एक्सेप्ट किया है मैंने. अजय चौधरी को आपने वो एक्सेप्ट किया. और जो एकनाथ शिंदे साहब ने आपको दिया उसमें भी, क्योंकि आपके ऑफिस ने सिग्नेचर दिए, उसमें रिसीव किया हुआ है, इसलिए लोगों को कंफ्यूजन है. क्या ऐसा है, जब कोई लेटर देता है तो जो आपका कार्यालय रहता है वो डिस्पैच, उनमें तो कुछ है, अंदर क्या है वो देखने से पहले ये मिला साइन कर देते हैं. वो काम ही है ना उसका. इसके वास्ते ये ऐसा नहीं ये मैंने एक्सेप्ट किया. उसके ऊपर डिसीजन क्या लेनी है वो मैं अभ्यास करके दे दूंगा. प्रतोद कोणाला मानला? सुनील प्रभूंना प्रतोद मानला की भरत गोगावले यांची नेमणूक जी केलेली आहे? नाही, माझ्यापर्यंत आल्यावर जे आलेलं आहे ते सुनील प्रभू प्रतोद आहेत इथवरच आलेलं आहे. कारण त्या दिवशीच्या पत्रावर सुनील प्रभूंनी प्रतोद म्हणून सही केली. 2/3 आमदार असतील तर गटाला मान्यता तुम्ही देणार का? बघतो ना, अजून जर 2/3 असतील नसतील हा प्रश्नच माझ्या समोर अजून अनिर्णित आहे. तुमच्यापर्यंत अजून असं काही पत्र आलेलं नाही की 2/3 आमदारांचा आमच्याकडे पाठबळ आहे? नाही, आलेलं नाही. झिरवळ साहेब, आता एकनाथ शिंदे गटांकडनं एक माहिती समोर अशी होती की शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण, यावरच त्यांचा दावा केलेला आहे कारण की त्यांच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार आहेत. दावा करणं हे त्यांचं काम आहे, त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. कानूनच्या दृष्टीनं जे योग्य असेल त्याचा निर्णय घेतला जाईल, त्याच्यावर मी कसं भाष्य करू. सर ये जो दावा कर रहे हैं धनुष का जो शिवसेना का निशान है वो ऑफिशियली अब क्योंकि उनके पास संख्या बल ज्यादा है तो उनको वो निशान देना चाहिए. तो उनके पास ज्यादा है लेकिन मेरे सामने अभी तक तो कुछ नहीं आया. जो आया है ये 30-32 लोगों का साइन, उनमें ही डाउट बोल रहे हैं, तो मैं कैसा बोल सकता हूँ? क्या डाउट लग रहा है आपको? आपने वो लेटर अब मैंने बोला देशमुख है और वो सही भी होगा, तो मेरा तो काम है ये सही है या कैसा है, इतना कैसा मैं डायरेक्ट डिसीजन ले सकता. तो किस तरह से इसकी जांच होगी सर? उनको बुलाया जाएगा? वो देखेंगे ना. मुझे वो करेंगे जब मैं उसके ऊपर अभ्यास करूंगा तब मुझे जो लगेगा बुलाना पड़ेगा या नहीं बुलाना पड़ेगा, क्या और कुछ जैसा ये टीवी में आ रहा है इसके ऊपर तो किसी को ही डाउट लगता है ना. त्याच्यामध्ये अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. आहे ना.
मी तेच सांगितलं का अपक्ष आमदार असतील, कारण तुम्ही 32 म्हणता किंवा 35 म्हणता किंवा काय म्हणता ते, पण मग त्याच्यातले कोणाचा अधिकार तिथं पोहोचू शकतो ह्याचा विचार करावाच लागणार आहे, कारण अपक्ष त्याच्यात गृहीत धरले जाणार नाहीत त्या संख्याबळात. सर लेटर एग्जैक्टली कितने लोगों के सिग्नेचर वाला आपको मिला है, उसमें कितने लोगों का नाम था जिसका सिग्नेचर है? किती आहे? शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक 34. सगळ्या आमदारांना तुम्ही समोर बोलावणार का? तो नंतरचा विषय आहे, बोलवायचं काय करायचं. मला अजून त्याच्यावरचं त्यांनी दिलेल्या याच्यावर कायदेशीरदृष्ट्या काय करावं लागणार आहे ते तपासल्यानंतर मी ठरवणार. ओके थँक्यू. एक टिक